लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप झालेलं नसलं तरी प्रचार सुरू झालाय आणि स्थानिक नेत्यांची भाषणं गाजतायत। पाहूया ठाकरे गटाचे धाराशिवचे संभाव्य उमेदवार ओमराजे निंबाळकरांची फटकेबाजी। सोयाबीनचा भाव 11,000 रुपये होता का नव्हता रे? आता किती आहे? 5,000। साहेब 6,000 रुपये क्विंटलला नुकसान आहे। 6,000 रुपये एका क्विंटलला। मला सांगा आपल्याला एकरात किती सोयाबीन निघतंय? 5-6 क्विंटल। एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये 5 क्विंटल सोयाबीन निघालं तर 5 एकरामध्ये किती झालं? 25 क्विंटल। 25 क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आहे। 25 का म्हणजे 1.5 लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसलाय आणि ही 2,000 आलं म्हणून गावात नाचतंय साहेब। की आता सोयाबीनचा जी पडलेला 6,000 भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे? 11,000ला न्यायचं आहे। तर माझ्या इकडे एक मंत्र आहे, म्हणचाल का? म्हणताव का? मोठ्यानं म्हणा बरं, जय श्रीराम। हा झाला 12,000 रुपये भाव। आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजे का नाही? का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या? आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही? पांढरपुरीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही। आता सगळ्याला 100% नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे, कर्नाटक मध्ये दिलता बघा, बजरंग बली की। लागल्या का नोकऱ्या सगळ्याला? आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत। कुणी फडतूस माणसांना आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब, पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे। आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात, होय म्हणतात की नाहीतर आपल्याला मोदी मुळाला मोदी म्हणते ती का नाहीतर टुचून। त्यांना सांगायचंय साहेब, ह्याच मतदारसंघातनं 2 वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि 1 वेळेस कल्पनाताई नरेरे हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्यबाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी 3दा खासदार होते साहेब। आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय, देऊ का? मागच्या वेळेस साहेब 1,27,000 मतांनी आलो होतो। ह्या वेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का होणार मत आगाव घेईन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब, तरच उद्धव साहेबाचा शिवसैनिक साहेब।